तुम्हाला माहितीये का मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या कागदी लगद्याच्या मूर्तीचा आविष्कार कुठे आणि कसा झाला तो? हीच इंटरेस्टिंग स्टोरी कव्हर करायला मी आलोय आशिया खंडातील सर्वात मोठा स्लम एरिया असलेल्या धारावीतील बालमित्र सार्वजनिक नवरात्र मंडळ यांच्या धारावीची आदिशक्ती या देवीचं दर्शन घ्यायला. अनेक वर्ष पर्यावरणपूरक मूर्ती असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून या मंडळाचा सत्कार देखील करण्यात आला आहे. कागदी लगद्याच्या या मूर्ती पाण्यात विरघळायला जास्तीत जास्त 8 तास लागतात, म्हणून गणपती देवीच्या विसर्जनाच्या वेळी आणि विसर्जनानंतर होणाऱ्या मूर्तीची विटंबना थांबवण्याच्या उद्देशाने या कागदी लगद्याच्या मूर्तीचा पायंडा घातला गेला. मातीच्या या मोठ्या आणि जड मूर्ती विसर्जनाच्या वेळी ओहोटी असताना समुद्रात घेऊन जाणं अगदी जिकरीचं व्हायचं आणि त्यावरच पर्याय म्हणून मूर्तिकार श्री प्रेम कदम आणि त्यांच्या टीमने या कागदाच्या लगद्यापासून मूर्ती बनवण्याच्या आविष्काराची सुरुवात केली. सध्याला तर मुंबईतील जरीवाला मित्रमंडळाची देवी, शिवाय चिंचपोकळीची आई भवानी, श्यामनगरची राजमाता आणि मालपा डोंगरीची राजमाता यांनी प्रेम कदम यांच्या आविष्कारातून घडलेल्या कागदी लगदाच्या उंच मूर्ती बसवलेल्या आहेत. धारावीच्या या मंडळाने आधी मरियम, कालीमाता, मातंगी, यल्लम्मा आणि यावर्षी समयपुरम मरियम अशी देवीची नवनवीन रूपे साकारली आहेत आणि यासाठी ही मंडळी दरवर्षी त्या देवीच्या मूळ ठिकाणी जाऊन तिकडच्या संस्कृती आणि माणसांचा अभ्यास करून पौष महिन्यापासून या कागदी लगद्याच्या मूर्तींना घडवायला सुरुवात केली जाते. मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चाकरमनी पेजला फॉलो करा.